महाराष्ट्र दूषण जे आहेत ना, वर्षानुवर्ष शिव शाहीर म्हणता म्हणता शिवाजी महाराजांची बदनामी करण्याचा धंदा ज्यांनी केला आणि शिवाजीच्या नावावर कोट्यवधी रुपयाची कमाई ज्यांनी केली, शिवकथा सांगू सांगू या कथा नाही आहेत, या व्यथा आहेत आणि या आम्ही मांडण्याचं काम 20 वर्षापासून करतोय. आम्ही ज्याला खरं बोलतो त्याला लोक म्हणतात कशाला हो विरोध करता, कशाला त्यांच्या मागे लागता, जाऊ द्या ना. अबे तुला नसल तुझ्या बापाची पर्वा, आम्हाला आहे आमच्या बापाची पर्वा. तुझ्या बापाच्या तोंडावरती तुला थुकलं तर चालत असेल तर तू असं म्हण. हे काय टीका बिका करण्याचं नाही, डुकराला डुक्करच म्हणावं लागतं, नाईलाज असतो. बरं त्याला सुकर म्हटलं, काही फरक? समजा त्याला आपण डुक्करच्या ऐवजी सुकर म्हटलं, सुकर न म्हणता वराही म्हटलं तरी घाण खायचं तर सोडतो का? ज्याला जे भाषेत समजतं त्याला त्याच भाषेत सांगावं लागतं. ज्याला जी भाषा, आणि ही भाषा तुमच्यासाठी नसते, ती त्याच्यासाठी असते. ज्याला ते समजलं पाहिजे त्याच्यासाठी असते. म्हणून थोडंसं कठोर बोलावं लागतं, कारण ते अन्याय आहे आणि अन्याय असे नरम गरम भाषेत सांगता येत नसतात. आमच्या शिवछत्रपतींचा त्यांनी अपमान केला असं म्हणून जमत नाही. ते बोलताना तुम्हाला जोशातच सांगावं लागणार आहे. आणि उगाच मग आम्हाला म्हणजे यांनी चारित्र्यावरती शिंतोडे उडवायचे, शिंतोडे उडवल्याबद्दल आम्ही जाब विचारला की म्हणायचं हे बघा 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 शिव्या देतात शिव्या देतात. अबे पहिले तू उंगली करते आणि बाद में तुम गाली देते आणि मैंने कानपट्टीनं मारत म्हणते बघा किती गुंड आहे. आमच्या संभाजी ब्रिगेडच्या पोरांचं असंच झालं ना, त्यांना गुंड म्हणाले. आणि गुंड कोण आहेत? खरे गुंड कोण आहेत? ते हे इतिहासात बसलेले गुंड आहेत. इतिहास ज्यांनी मोडतोड केला आणि आमच्या माथी मारला, आमच्या डोक्यात फक्त एकच, शिवाजी महाराज आणि अफजल खान. असे शिवाजी महाराज आले, आओ शिवाजी गले लगो, आणि मग आले आणि मग त्यांना तिकडून टर्रकन खट्यार खुपसली. बरं झालं अंगरखा घातला होता आणि ते वाचले. मग शिवाजी महाराज वाघ नका असे त्याच्या पोटात खुपसले, बिचवा खुपसला, त्याचा आतडे बाहेर पडले. तो ओरडला या अल्लाह तोबा तोबा, मर गया दगा दगा, आणि झालं. आणि मग कापाकापी सुरू झाली. अफजल खानाचा निपात झाला. हेच सांगितलं सतत. त्याच्या मागे हेतू काय की समस्त मुस्लिम हे जणू काही अफजल खानाचेच वारसदार आहेत आणि समस्त तुम्ही म्हणजे शिवाजीचे वारसदार. म्हणजे दोन खेम्यामध्ये वाटणे याच्यात देशाचं बल नाही. 20-21 कोटी लोकांना वेगळं टाकून देशाचा विकास होत नसतो. 6 कोटी 7 कोटी आदिवासी बांधवांना तुम्ही मुख्य प्रवाहात आणणार नाही तर कसला देशाचा विकास होणार आहे? अनुसूचित जाती जमातीचे SC ST VJ NT OBC या सगळ्यांना एकत्र बांधल्याशिवाय राष्ट्राचं निर्माण होत नाही. 7,000 जातींच्या तुकड्यात हा देश विभागला ऑलरेडी गेलेला आहे आणि असल्या विभागलेल्या जनतेच्या माध्यमानं आपण देशाला महाबलशाली कसं बनवणार? महाबलशाली बनवण्याचे आने वाले कुछ सालों में हिंदुस्तान एक बहुत बड़ी शक्ती उभर कराएगा. आम्ही वाजवतो टाळ्या, माया विचार नाही. 7,000 जाती कधी बोलतो भावा ते सांग, त्याचा काय प्रोग्राम आहे ते सांग. जाती तशाच कायम ठेवायच्या. म्हणून शिवछत्रपतींचं महत्व आहे. शिवछत्रपती जातीसाठी धर्मासाठी नसतात, ते स्वराज्याच्या उभारणीसाठी असतात. आणि स्वराज्य म्हणजे रयतेचं राज्य, जनतेला जिथं 4 घास सुखानं खाता येईल, जीविताची स्वातंत्र्याची सुरक्षिततेची हमी राहील असं वातावरण निर्माण करणं म्हणजे सुराज्य निर्माण करणं. आणि ते काम त्यांनी केलं. या आरमाराची उभारणी करत असताना मदत कोणी केली? त्या 3 जाती आहेत. मला सांगितलं पाहिजे ती सागराची लेकरं आहेत, समुद्राच्या काठाकाठांना राहणारे आहेत. पिढी जात नांदलेत ते कोळी, भंडारी आणि आगरी. हे शिवछत्रपतीच्या स्वराज्याच्या आरमाराच्या उभारणीमध्ये अत्यंत अग्रगण्य आपल्याला दिसतात. आणि या आरमाराचा प्रमुख कोण? चीफ ऑफ नेव्हल स्टाफ. आर्मीचा जसा प्रमुख असतो तसाच नेव्हीचा प्रमुख असतो ना. या नेव्हीचा प्रमुख कोण आहे? दौलत खान. दौलत खान नावाच्या एका मुस्लिमावरती, ते जर धर्मान नसते तर त्यांनी इतकी मोक्याच्या पोस्टवरती त्याला ठेवलं असतं का? ते आपल्या जातीपुरता धर्मापुरता विचार करणारे असते, त्यांनी असं केलं असतं का? शिवछत्रपतीच्या तोप गोळ्या तोपखान्याचा प्रमुख कोण? इब्राहिम खान, दौलत खान. शिवछत्रपतींना अफजल खानाच्या स्वारीच्या वेळेला मदत करणारा रुस्तम मेजवान. हे मी नाव घेतोय. शिवछत्रपतींचा वकील कोण? तोही मुस्लिम. 500 पठाण शिवछत्रपतीच्या सैन्यात कधी फितूर झाले नाहीत.